नशामुक्त भारत, नशामुक्त भारत. श्री गणेशाय नमः. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. सुनील खापरे आणि परिवार, करबुडे गाव, खापरेवाडी, तालुका जिल्हा रत्नागिरी यांच्यातर्फे सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करीत आहोत. धुंद ही नशीली हवा, धुंद ही नशीली तऱ्हा, धुंद ही नशीली हवा, धुंद ही नशीली तऱ्हा. व्यसन, व्यसन, व्यसन. मित्र हो, आज शर्मेनं मान खाली घालावी लागेल असे परंतु कटू सत्य मी गणेशोत्सवासारख्या पवित्र उत्सवात आपल्या समोर मांडतोय. मला माफ करा. आपल्या देशाला आजूबाजूच्या कोणत्याही शत्रू देशापेक्षा त्यास व्यसन नावाच्या महाभयंकर अजगराने आपल्या विळख्यात नखशिकांत घेरलंय. वयवर्ष 10 ते 17 या वयोगटातील भारतीयांचा व्यसन सर्वे सांगतोय, हा भारताचा अर्थसंकल्प नव्हे तर हा आहे व्यसन संकल्प. आपला देश सुमारे 145 कोटींचा, पण त्यात 1.5 कोटी मुलं व्यसनाधीन, 17 कोटी नागरिक मद्यपी, 3 कोटींपेक्षा जास्त गांजाधीन. एवढंच नाही तर 2 कोटी 26 लाख अफू सेवन करणारे, त्यात शाळकरी मुलं सुद्धा स्टिक फास्ट द्वारे नशेच्या आहारी पडले जात आहेत. सोशल मीडियावरील विविध प्रकारचे खेळ सुद्धा एका व्यसनाचे जणू आयोजकच आहेत. बिडी, तंबाखू, दारू, सिगरेट, ड्रग्ज, अफू, गांजा, चरस. अरे राम राम राम, अजून किती आणि काय काय सांगू. अहो, नशिल्या पदार्थांचे व्यसन तर आहेत, पण त्याही पेक्षा भयंकर लाच आणि भ्रष्टाचार नावाच्या व्यसनाने तर आपल्या महाराष्ट्राने कळस गाठलाय. या एकाच व्यसनानं तर उच्च शिक्षित, उच्च पदस्थ राजकारणी, राजकर्ते, ठेकेदार, अहो समाजसेवक म्हणवणाऱ्यांनाही सोडलेलं नाही. अशा व्यसनाच्या अनेक प्रकारांनी जळलेल्या कॅन्सर सारख्या महाभयंकर आजाराचे प्रमाण तर विस्फोटकच आहे. असे सर्वाधिक रुग्ण असलेले राज्य उत्तर प्रदेश, नंतर महाराष्ट्र आहे. ही अत्यंत खेदाची, लाजिरवाणी गोष्ट आहे. धूम्रपानाचा विळखा धूम्रपान करणाऱ्यांना आणि त्याच्या परिसरातील सर्व जीवजीवांना अपायकारक ठरू शकतो. जाहिरात सोशल मीडियाचा अतिरेक निर्बंध नसल्यासारखा होतोय. जाहिरात फलक कोसळून निष्पाप जीवांचे प्राण गेले आहेत. महाभारतात खेळल्या गेलेल्या सारीपाठासारख्या जुगारामध्ये पांडवांनी आपल्या पत्नीला पणाला लावले होते आणि त्या जुगारामध्ये त्यांची पत्नी आणि त्यांचे राज्य कौरवांनी जिंकले होते. हे आपण सर्वजण कधीच विसरू शकत नाही. आणि आता तर रमी सारख्या ऑनलाईन जुगाराची जाहिरात हिंदी चित्रपट सृष्टीतील नामवंत कलाकार मोठ्या दिमाखात करत आहेत. ही तर खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. हे व्यसन जसे गरिबीला शाप आहे, तसे श्रीमंतीच्या मागूनही पाठलाग करत असते. श्रीमंतीचे शोक आपल्या पाल्यावर परिणाम करू शकतात. मोठ्यांची असते ओली पार्टी आणि धूम्रपान करतात त्यांची गुपचूप पार्टी. श्रीमंती धुंदी, ड्रंक अँड ड्राईव्हची मस्ती. हल्लीची जी उदाहरणं सामान्यांचा थरकाप उडवतात. हे राम, गरिबी तर व्यसनांची सख्खी मैत्रीणच म्हणावी लागेल. गरिबीत ताणतणावामुळे जीव सहजच व्यसनाकडे वळतो. कुसंगतीने गैरकुकर्मात सहभागी होतो. अहो सज्जन, उच्च शिक्षित पालकही आपापसातील स्पर्धेमुळे
उच्च शिक्षणासाठी परदेश दौरा आणि उच्च वेतनाच्या अपेक्षांचा डोंगर आपल्या पाल्याच्या डोक्यावर लादतो. त्याला तो पेलता आला नाही की तोही व्यसनाकडे वळतो. मंडळी, घाबरू नका, हतबल होऊ नका. आपण सर्वजण कृपावंत श्री गणरायाच्या दारात उभे आहोत. आपली प्रबळ इच्छाशक्ती असेल तर व्यसनमुक्तीही होऊ शकते. योग्य मार्गदर्शन, धैर्य, चिकाटी, मनाची खंबीरता आणि आत्मविश्वास रुजविणाऱ्या वातावरणात व्यसनाधीन व्यक्तीस राहू द्या. त्याला आधार द्या. ड्रग्ज सेवनासाठी शिक्षेऐवजी सुसंस्कारित मित्रांची, नशामुक्त संस्थांची त्याला मदत मिळवून द्या. अंमली पदार्थ विरोधी कायदा आणि अंमलबजावणी ही सक्षम व्हायला हवी. यासोबत समुपदेशनही तितक्याच गरजेचे आहे. मानसिक आरोग्य सुधारणे, प्रेम, माया, धैर्य, विश्वास त्यांच्यात पुनर्स्थापित करणे रुग्णाच्या हिताचे आहे. चला, हे सर्व साकारण्यास आपण श्री गणेशाची आराधना करू. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. थांबवा तुमची नाटकी भक्ती. हे मानवा, सर्व प्राणी मात्रात सर्वात बुद्धिमान म्हणून तुझी मी निर्मिती केली, परंतु तू बुद्धिभ्रष्ट झाला आहेस. सुविचार, सुसंस्कार सोडून तुला कुकर्मे, दुराचाराचे व्यसनच लागले. तू पापी आहेस. तुला शापच दिला पाहिजे. नाही 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 देवा, तू असं काही विपरीत कृत्य करू नकोस. आम्हाला माफ कर, क्षमा कर, दया कर. योग्य ते मार्गदर्शन करून आमची सर्व पाप आपल्या पोटात घाल. हे मानवा, मी तुला प्रदान केलेल्या बुद्धीचा, गुणांचा सदुपयोग कर. सर्व प्राणी मात्रांना तुझा अभिमान वाटावा, आदर्श वाटावा असं सत्कृत्य कर. माझा तुला सदैव आशीर्वाद आहे. धन्यवाद देवा, धन्यवाद. तर मंडळी, व्यसनं टाळण्याकरता प्रत्येकानं दैनंदिन जीवनात जास्तीत जास्त वाचन करणं, लेखन करणं, योगाभ्यास करणं, अधिकाधिक मैदानी खेळ खेळणं, शरीराच्या सुदृढतेसाठी व्यायाम करणं, मोबाईलचा वापर कमी करणं, आहारात पालेभाज्यांचा जास्तीत जास्त वापर करणं अत्यंत गरजेचं आहे. तर मंडळी, या सर्व गोष्टी आचरणात आणून आपण असा नशामुक्त भारत घडवू. तथास्तु, तथास्तु, तथास्तु.